नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.5 मधला जो क्वेश्चन 2 आहे तो बघणार आहोत. चला बघूया काय दिलेले बघा. कंप्लीट द फॉलोइंग. हे फॉलोइंग आपल्याला कंप्लीट करायचं आहे आणि सॉल्व्ह करायचं आहे. काय दिलेले आहे? आय एम रेक्टँगल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय अँड फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. सगळ्यात पहिले हे सॉल्व्ह करायच्या पहिले आपण एक कन्सेप्ट बघून घेऊ. तो काय आहे बघा. ते ह्या आपल्याला गणितासाठी उपयोगी पडणार आहे, वर्ड प्रॉब्लेम साठी. आता हा रेक्टँगल आहे. तर रेक्टँगलच्या काय असतात, अपोजिट ज्या साईड असतात या आणि ही त्या इक्वल असतात. सपोज जर कधी ही लेंथ ऑफ रेक्टँगल इथं ए आहे तर ही पण काय येणार ए, आणि ब्रेड जी लांबी रुंदी जी आहे ती बी आहे तर ही काय येणार बी. म्हणजे काय, रेक्टँगलच्या ज्या अपोजिट साइड आहे हे अपोजिट साइड त्या इक्वल असतात. हे आपल्याला या गणितामध्ये लागणार आहे हा कन्सेप्ट. आणि नंतर रेक्टँगलची पेरिमीटर काय आहे, एरिया ऑफ रेक्टँगल काय आहे त्याचा पण फॉर्म्युला आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे. चला बघूया. आता सगळ्यात पहिले आपल्याला कळलंय की रेक्टँगलच्या अपोजिट साइड इक्वल असतात. ही साइड आणि ही साइड रेक्टँगलची इक्वल आहे, ही साइड आणि ही साइड इक्वल आहे. तर याच कन्सेप्ट वरून आपण काय करू, लिहू साइड इथं लिहा अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल इक्वल. आता सॉरी, अपोजिट साइड इक्वल आहे तर त्याच्यावरून काय भेटणार आपल्याला बघा, 2x प्लस y प्लस 8 ही एक साइड झाली आणि दुसरी कोणती आहे 4x मायनस y ही दुसरी. म्हणजे ह्या दोन इक्वल आहे म्हणजे ते आपण बरोबर इक्वलच्या समोर लिहून घेतल्या. आता याच्यावरून x आणि y जे भेटणार आपल्याला ते काढू. हे एक इक्वेशन तयार करून घेऊ. इथं बघा आता 2x प्लस y प्लस 8 इकडचा इकडे सगळे इकडचे सगळे इकडे आणून घेऊ. काय आहे मायनस 4x आणि प्लस y आणि इकडे काय राहिला इक्वल टू इकडे 0. हे बघा 2x मायनस 4x किती येणार मायनस 2x प्लस 1y प्लस 1y किती येणार 2y प्लस 2y आणि हा प्लस 8 आहे इकडे गेल्यावर काय होणार तो मायनस इक्वल टू मायनस 8. याला इक्वेशन 1 असणार. ओके, इक्वेशन 1 आपल्याला इथून भेटलंय. सो सिमिलरली काय, सिमिलरली इथं सिमिलरली ही साइड आणि ही साइड इक्वल आहे म्हणून 2y इक्वल टू x प्लस 4 हे काय येणार x प्लस 4 इक्वल येणार. आता इथं काय x इकडे आला मायनस x प्लस 2y इक्वल टू 4 हे झालं इक्वेशन 2. इक्वेशन 1 भेटलं, इक्वेशन 2 भेटलं. आता याला सॉल्व्ह करू आपण या दोन इक्वेशनला. एलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करू. आणि बघा एलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करताना y चे जे कोएफिशियंट आहे ते सेम आहे ऑलरेडी आणि त्यांचं साइन पण सेम आहे म्हणून काय करणार आपल्याला सबट्रॅक्ट करणे. लिहा सो सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 म्हणजे ह्या इक्वेशन मधून हे इक्वेशन सबट्रॅक्ट करा. तर इक्वेशन 1 काय बघा आपलं मायनस 2x काय मायनस 2x प्लस 2y इक्वल टू मायनस 8 हे आपलं इक्वेशन 1 आहे. ह्या इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करणे आपल्याला. सबट्रॅक्ट तर इक्वेशन 2 काय मायनस x प्लस 2y इक्वल टू 4 आणि सबट्रॅक्ट करताना काय होतं साइन चेंज होतात. सो मायनस आहे तर प्लस, प्लस आहे मायनस, प्लस मायनस. सो हा प्लस 2y मायनस 2y कॅन्सल झाला आणि मायनस 2x प्लस x इथे किती राहिला मायनस x इक्वल टू इथे किती आला मायनस 12 मायनस 4x मायनस 4 किती झाला 12 मायनस 12. आता इथून आपल्याला काय भेटला. सो हे बघा
हा मायनस कॅन्सल झाला. एक्स किती आला आपल्याकडे 12. सो एक्स इक्वल टू 12. एक्स किती भेटला आपल्याला 12 भेटला. ओके, आलं लक्षात इथपर्यंत? चला, इथपर्यंत लक्षात आले असेल तर कमेंट मध्ये सांगा. काही डाऊट असला तो पण सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आता हा एक्स दोन्ही पैकी कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये टाका म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू भेटते. काय फर्स्ट आपल्याला हे काढणं ना, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. x तर भेटला, आता y काढायचा. लिहा पुट x इक्वल टू 12 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये टाकू आपण. इक्वेशन 2 काय बघा, मायनस एक्स प्लस 2y. काय मायनस एक्स प्लस 2y इक्वल टू किती आहे 4. किती आहे 4. आता बघा मायनस जशाच तसा x किती आला आपल्याला 12. सो लिहा x 12 प्लस 2y इक्वल टू 4. आता मायनस आहे इकडे गेल्यावर काय होणार तो प्लस. सो इकडे किती राहिलं 2y. हा मायनस इकडे गेल्यावर किती होणार 4 प्लस 12 आणि इथे किती राहिला 2y इक्वल टू किती येणार 4 प्लस 12 16 1 6. हा y इक्वल टू किती येणार 16. हा 2 इकडे मल्टिप्लाय मध्ये, इकडे गेल्यावर काय होणार डिवाइड मध्ये. सो 2 बेआटी 16. सो y किती भेटला आपल्याला 8. y किती भेटला 8. फर्स्ट जो आहे आपलं स्टेटमेंट ते सॉल्व झालं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. x भेटला y भेटला. ओके, आता काय करू x इक्वल टू 12 y इक्वल टू किती आला आपला 8. हे इथे आपण लिहून घेऊ आणि आपल्याला नेक्स्ट काय सॉल्व करायचंय, फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. माय म्हणजे कोणती रेक्टेंगलची. फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ रेक्टेंगल. त्यासाठी आपण ते सॉल्व करून लगेच थोडे पुसून घेऊ कारण की आपल्याला जागा नाही. बघा काय आता आपण फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय बघितली. आता फाइंड पेरिमीटर अँड एरिया ऑफ रेक्टेंगल आणि एक्स आणि वाय किती आला आपण ते लिहून घेतलं. एक्स 12 वाय 8 आपल्याला भेटलेलं आहे. सो लिहा इथं. आता लेंथ ऑफ बघा लेंथ ऑफ रेक्टेंगल किती आहे. रेक्टेंगल स्पेलिंग बघून घ्या एकदा. बघा ही लेंथ आहे आणि ही ब्रेथ. आपण असं लेंथ ऑफ रेक्टेंगल बघा किती 2x प्लस y प्लस 8 किंवा 4x मायनस y दोन्ही इक्वल आहे. तर मग इथं मी जर कधी 4x मायनस y ही लेंथ घेतली आणि l इक्वल टू 4x मायनस y हे आहे. तर यामध्ये बघा आता 4x आणि y सॉरी बघा 4x मायनस y ही आपली लेंथ आहे आणि इथं काय आपल्याला x आणि y दिलेला आहे म्हणून याच्यावरून आपल्याला लेंथ भेटेल. बघा 4x मायनस y इक्वल टू 4 इंटू x किती आहे बघा 12 मायनस y किती आपला 8. याच्यावरून किती आहे ना 12 48 मायनस 8 किती आला 40. सो काय लेंथ इज किती 40 स्क्वेअर युनिट कारण की रेक्टेंगलची जी लेंथ आहे ती एका युनिट मध्ये मोजतात सेंटीमीटर मीटर. पण आता इथं काय युनिट दिलेलं नाही म्हणजे काय स्क्वेअर युनिट. सो सिमिलरली जी ब्रेथ आहे सो ब्रेथ ऑफ स्पेलिंग बघून घ्या स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते थोडी. ब्रेथ ऑफ रेक्टेंगल इज 2y किंवा x प्लस 4. आपण x प्लस 4 दोन्ही इक्वलच आहे. x प्लस 4. आता x किती आपला 12 आणि प्लस 4 16 काय झाली त्याची ब्रेथ. x प्लस 4 इक्वल टू किती x किती आहे 12 प्लस 4 इक्वल टू किती झाला 16. सो
जी ब्रेथ आहे रेक्टँगलची, ब्रेथ ऑफ रेक्टँगल त्याला बी ने डिनोट करू आपण. किती आलाय 16 स्क्वेअर युनिट. 16 स्क्वेअर युनिट. लेंथ भेटली, ब्रेथ भेटली. आता आपल्याला काय करायचं आहे, पेरिमीटर आणि एरिया. सगळ्यात पहिले पेरिमीटर काढून घेऊ. सो पेरिमीटर काय आहे, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल त्याचा फॉर्म्युला काय आहे, 2 लेंथ प्लस ब्रेथ. 2 टाइम लेंथ प्लस ब्रेथ किंवा 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ आहे त्याची फॉर्म्युला आहे पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा. सो याच्यामध्ये सगळं आपल्याला भेटलेलं आहे बघा. P इक्वल टू 2 लेंथ किती आहे आपली बघा 40 स्क्वेअर युनिट 40 प्लस ब्रेथ P किती आलेली आपली 16 स्क्वेअर युनिट. करा P इक्वल टू 2 इंटू किती 56. 40 प्लस 16 56. आता 2 टाइम्स म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करणार. सो P इक्वल टू P म्हणजे पेरिमीटर. सो किती येणार 6 2 12 2 1 5 2 10 आणि 1 11 स्क्वेअर युनिट. ही झाली पेरिमीटर. सो इथं लिहून घ्या पेरिमीटर ऑफ रेक्टँगल किती. सो किती भेटले आपल्याला, पेरिमीटर इज 112 स्क्वेअर युनिट 112 स्क्वेअर युनिट. ही झाली पेरिमीटर. असं व्यवस्थित लिहून असा बॉक्स करायचा म्हणजे हायलाइट होतं आणि लगेच 2 मार्क भेटून जातात. ओके. आता एरिया ऑफ रेक्टँगल. सो इथं लिहा एरिया ऑफ रेक्टँगल इज किती आहे, एरिया किती आहे लेंथ इंटू ब्रेथ किंवा विड्थ. त्याला लेंथ इंटू विड्थ असं पण म्हणतात आणि ते सिनोनिम्स आहे एकमेकांचे नाव. सो एरिया ए इक्वल टू लेंथ किती आहे बघा 40 आणि ब्रेथ जी किंवा विड्थ जी आहे रेक्टँगलची किती आहे 16. सो किती येणार एरिया 137 चौतीकाठच्या 64 आणि हा 0 स्क्वेअर युनिट किती 640 स्क्वेअर युनिट एरिया झाला रेक्टँगलचा. सो फायनल स्टेटमेंट लिहून घ्या एरिया इज 640 स्क्वेअर युनिट आणि असा बॉक्स म्हणजे व्यवस्थित दिसतं, हायलाइटेड दिसतं बघा. एक्स भेटला आपल्याला, एक्स काढला आपण, वाय काढला, नंतर एरिया काढला, पेरिमीटर काढला. सो ह्या पूर्ण क्वेश्चन मध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला, रेक्टँगलच्या ज्या फॉर्म्युला आहे पेरिमीटरचा, एरियाचा आणि त्याचा जो गुणधर्म आहे म्हणजेच की अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल, हे जर कधी आपल्याला माहिती असलं, लक्षात असलं आणि ते आपण लक्षात ठेवलं तर हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला एकदम सोपं आहे. आणि ह्या टाइपचे क्वेश्चन बोर्ड एक्झामला येतात म्हणजे येतात फिक्स. 1.5 is very important for the board exam. So be prepared with each and every example from 1.5 exercise practice set. चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये विथ नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ 1.5 प्रॅक्टिस सेट. तोपर्यंत धन्यवाद.